चला बघा त्याच्या लिहिलेलं असतं की कोणशी लिहिलेलं असतं. हे बघा नर्मदा आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा असं बरेच तुम्हाला महादेवाचे मंदिर लागतात. कोणतं मंदिर आहे? महादेव मंदिर आहे. कोणशी देव लिहिलेलं असतं. कुठला? विमलेश्वर. मग विमलेश्वराचंच मंदिर असणार हे. म्हणजे इथं जेव्हा ऋषीमुनी होते ना तेव्हा हे त्यांनी मंदिर स्थापन केलेले आहेत पूजा करून. मग ते त्याच्यामुळं झालेत हे मंदिर कश्यप ऋषींनी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनं मृत्युन्मृक्षीयमामृताम्. झालं का तुझं? नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बस. चालू करायचं का? या खरं बंद करू का? हॅलो नाही मोठी एवढी. हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहाटेचे 4:30 वाजून गेलेले आहेत आणि नर्मदाचे आम्ही परिक्रमा करत आहोत. हे बघा पहाटे. आणि इथं सगळं आता आम्ही समुद्रावर चालले. आम्ही समुद्रावर चाललोय आणि मोठी बोट आहे. ह्या वेळेस 2 महिन्यापूर्वी बोट आली. अगोदर छोट्या छोट्या बोट होत्या. आणि हे बघा आम्ही चाललोय. सगळे पाठीमागे यायला लागले. सगळे व्हाईट कपडे मध्ये आहेत. अशा टोप्या घातलेल्या सगळ्यांनी. हे बघा टोप्या. हो का? समोर पण बघा, मागं पण बघा. मला मागं पण हो का? ही पण बघा यायला लागली. मागं येऊन दिसली का?
हा दिसले का? नर्मदे हर एक उभी राहून म्हण. नर्मदे हर. मला दाखव. दिसले दिसले. नर्मदा परिक्रमा करणं खूप सोपा. हे बघ अशा चप्पल सोपं. ठेवल्या लोकांनी. ए हा हे बघ पोतं भरलं चपलेनी. काढ तिथं. चपला घेत नाही मला मग चप्पल नाही. पोते भरले. माझ्याकडे आहे किती 2 घाल. तो का चप्पल सगळं इथे लोकांनी सोडलंय बघ. चप्पल सुद्धा आम्ही बिना चप्पलचं चालतोय बघा. हो का बिना चप्पलचं चालतोय आम्ही. कारण चप्पल चालत नाही. ज्यावेळेस आम्ही नर्मदा पार करू, नर्मदा ओलांडायची नाही म्हणून समुद्रावर चाललो आम्ही. आणि समुद्र आणि नर्मदा नदीचा जिथे संगम होतो तर आम्ही संगमाच्या बाजूने जाणार आहे, म्हणजे समुद्रामधून जाणार आहे. कारण परिक्रमा करताना नर्मदा ओलांडायची नसती म्हणून आम्ही समुद्रामधून बोटीमधून चाललोय. हे बघा सगळे आले. हा समुद्र तुम्हें पन्नी लेना, कैरी बैग, पिशी सामान में बचते हैं, मल्टी रोल है दादा. हाँ जो करते हैं वो कर सकते हैं दादा. नर्मदे हर. हे बघा पहाटे समुद्र आम्ही आता पार करणार आहे. समुद्र सगळे लोक जमलेले आहेत बघा. हे सगळे बघा इथं सुद्धा आम्ही पहाटेची वेळ भजन कीर्तन नाही सोडत. भाग्यवान इथं सुद्धा भाग्यवान. हे बघा पहाटेची वेळ आहे त्याच्यामुळे थोडस थंड आहे. पाणी नाही ना आता, पाणी येणार. मग असं होतं ना असं पाणी व्हिडिओ करून डिस्टर्ब व्हायला लागले इकडे. समुद्रावर आम्ही आलोय. समुद्रावर पण काही सुद्धा पाणी नाही बघा. दिसते का तुम्हाला पाणी? काही सुद्धा पाणी नाही या. ज्यावेळेस पाणी येईल तेव्हा ती बोट चालू होईल. पाणी आता काहीच नाही बघा. जरा सुद्धा पाणी नाही या. पाणी काहीच नाही. खडखडीत आहे सगळं. बोट थांबलेली आहे आणि सर्व भाविक आले. जेव्हा पाण्याचा स्तर वाढेल तेव्हा ही बोट चालणार. हे बघा पाणी काहीच नाही आहे. कोरडी पट्टी आहे. समुद्र म्हणतो ना पण समुद्रात काहीच पाणी नाही आहे. जसा सूर्य थोडासा वर येईल तेव्हा पाण्याचा स्तर वाढेल, मग ही बोट चालू होणार. हे सगळं पाण्याने भरतं बघे. हा ती जाणार बोट, ती सुद्धा कोरडी पट्टी बघ नदी. हे पाहायला मिळतं आपल्याला. विशेष आहे ना, काहीच पाणी नाही. नदी समुद्र आहे पण समुद्राला काही पाणी नाही. एवढे सगळे म्हणजे सगळे भक्तजण आलेत. खूप भक्त आलेत. खूप भक्त आलेत. सकाळचे
लगेच गेलो गेलं लगेच राहिलंच नाही. हे बघ ना आता केलं बंद करू. आपण खूप अंधारात घेतला व्हिडिओ तो. तोच कळतं ना आपण अंधारात खरंच अंधारात आहे. सात वाजून गेले तरी पाणी अजून आलेलं नाही या समुद्राला. आज बहुतेक 8-8:30 वाजता येणार असं म्हणतात बाबा महाराज. नर्मदा मैयाला यायचं म्हणजे एक तपच आहे खरं. हर हर नर्मदे. पाणी आलेलं नाही अजून. हे बघा पाण्याची वाट बघतोय आम्ही. पाण्याची वाट पाहतात हे सगळं. 8-8:30ला येणार आहे वाटतं. जवळजवळ 400-500 लोक आहेत नाही काय. 400 ते 500 लोक आहेत. समुद्राला जेव्हा पाणी येईल तेव्हाच बोट चालणार. समुद्र बघाय सगळा कोरडा आहे. विशेष आहे विशेष. आश्चर्य वाटायला लागले मला तर. आश्चर्य. गारवा सुटलेला आहे. हे पहा काहीतरी आहे का इथं पाणी. काहीच पाणी नाहीये. काही सुद्धा पाणी नाहीये बघा. दिसतंय का? हे बघ पाणी काहीच नाही इथं. बोट थांबलेली आहे आणि पाणी काहीच नाहीये. पाणी येतं इथं. सगळे भक्त आलेले आहेत. वरती येते. नर्मदाचे पूर्ण भक्त आलेत बघा. हे सूर्य उगवला आहे. आम्ही पहाटे आलो होतो 4:30 वाजता. सूर्य उगवला आहे ना. सूर्य उगवला. जेव्हा पाणी येईल नाही तर आज उशीर झालेला आहे. पाणी येईल तेव्हाच इथं बोट चालू होणार. आम्ही जेव्हा अंधार होतो ना तेव्हाच आलेलं आहे. सूर्य पण किती छान उगवलाय तरी सुद्धा पाणी नाही. इथं काहीच पाणी नाहीये. काहीच पाणी नाही. हे चिखल आहे. पाणी नाही आहे. पाणी दिसते पण पाणी नाही आहे. कोरडं आहे फक्त. पानी आ रहा है ना अभी. थोड़ा 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 दिख रहा है पानी. देखो आ रहा है. जल आ रहा है जल आ रहा है जल आ रहा है. का उतना था पहिला. हाँ? सबसे आ रही है. हे बघा पूर्ण कोरडी. पूर्ण कोरडा आहे समुद्र. दिसते का तुम्हाला नाव. अक्षरशः नाव असं चिखलामध्ये नाव. हा जायचा रस्ता आहे. हे 2 बोट आहेत. 2 बोट आता मोठ्या आहेत. अगोदर छोट्या असायच्या. हा पूर्ण समुद्र आहे. पूर्ण कोरडा आहे बघा. समुद्र पूर्ण कोरडा आहे. आता हे हळूहळू वाढणार पाणी. फक्त जोत लावा. जोत लावा. नेटवर्क ऐसे आएंगे जाएंगे. बस की एक है ना. चपला ले लो ना. बड़ी कर दीजिए. पीछे हाथ लगा ना. वो निहारी का. बैठ बेकू. तो बैठ बेखला. चमत्कार म्हणायचं का काय. चमत्कार. काहीच पाणी नाही. काहीच पाणी नाही. नहीं हा?
ये जो तिल हमने लाए घर से। हाँ, ये देखो ये क्या कर रहे, गेहूं लाए और बो दिया इसने। हाँ, जो ये जो लाए, जो तिल, जो लाए ये, जो और तिल। हा जो और तिल म्हणजे हे गव्हाची साळी आहेत ना, ते आणले आणि असं पुरतात हे. म्हणजे यांची काय श्रद्धा आहे? श्रद्धा है भगवान की इसमें कि अपन कहते हैं ना घर में कोई बात होती जैसे कि कोई अच्छा सुख हो, कोई काम हो, तो कहते कि नहीं भगवान हम ना गहरे जो बोए थे। हाँ ऐसा देखो। जैसे अपने घर कोई सुख शांति अच्छी है, अपन सुखी संपन्न है, तो भगवान हमने अच्छे जो बोए थे जब तक सुखी संपन्न हाँ, है। ये इच्छा देखो। कहाँ से आई तुम? पुणे से, पुणे से। महाराष्ट्र। अच्छा, तो बस से ना। हॅलो, आता बोट चालू झाली, खूप उशिरा पाणी आलं. हे बघा बोट चालू झाली आणि एवढं ऊन लागा लागले ना, खूप ऊन लागा लागले. असे बसलेत लोक. मला तर खूप ऊन लागायला लागले, त्याच्यामुळे मी असं पांघरलंय, वरून टोपी पण घातली. हे काय लोक असे बसत खाली. सुरू झाले आता वळावे लागले बोट. हे बघा पाणी काहीच नव्हतं का नाही. हे बघा किती समुद्र मोठा तयार झाला. सकाळी काही सुद्धा पाणी नव्हतं, किती समुद्र झाला, अथांग सागर झालाय. ऊन खूप आहे. बोटीमधून चाललोय आम्ही. खूप म्हणजे खूप ऊन आहे. सकाळी 6ला निघणारे, 6:15ला बोट, 10ला पाणी आलं. काहीच पाणी नव्हतं, किती पाणी आले बघा. टाकायला लागले सगळे. चला आपण पण टाकू तेव्हा. टाकायचं का नारळ सुनीता? ना चल ना टाकूत ना आपण. विचार ना तिला टाकू. सुनीता नारळ केव्हा टाकायचा? नारळ केव्हा टाकायचा सांगतात म्हणते थांब म्हण. काय माग बघ. गेले आता. सोड की. किती वेळ लावाली सोडायला? हा बसला मला. हा 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 हात काढा. बघ माझं कड आता नाही. माझा चेहरा दाखव. लांब सर तू. हा आलं 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 आलं. हा हा
आता कसं करते म्हणा बिना बिना डान्सचं गाणं आहे म्हणा हे हा? आता झालं की त्याला फळं आणि दूध द्यायचं. 1 वाजता 1:30 वाजता जेवायला बसतो. वेगवेगळे पदार्थ असतात. सवय द्यायची. रेवा सागर आहे हे रेवा सागर. हो काढला ना. बिमलेश्वरून आम्ही निघालोय बघा. बिमलेश्वरून निघालो आणि तिथे पाणी काहीच नव्हतं, पण इथे पाणी जेव्हा समुद्राचं आलं तिथं नाव चढली, मगच नाव हल्ली आमची आणि मग त्यानंतर समुद्रामध्ये आलो आम्ही. बिमलेश्वर ते रेवा सागरचं पूर्ण करायला परिक्रमा म्हणजे समुद्र पार करायला आपल्याला 60 किलोमीटर लागतात. अगोदर किती 3.5-4 तास लागायची छोटी बोट असल्यामुळं, पण आता ना मोठी बोट आहे. ह्या मोठ्या बोटमुळे आपल्याला आता 2 ते 2.5 तासामध्ये आपण समुद्र पार करतो. नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तिला न ओलांडता आपण समुद्राला पार करून नर्मदेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जातो, जिथं नर्मदेचा शेवट होतो तिथं, आणि जिथं उगम होतो तिथून निघतो आणि जिथं शेवट होतो तिथं जातो, पण तिला आपण ओलांडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला समुद्र म्हणजे हा रेवा सागर पार करावा लागतो. आणि रेवा सागर पार करण्यासाठी बिमलेश्वर ठिकाण आहे, त्या ठिकाणावरून आपण निघतो. खूप काय आहे, बरंच काय आहे आपल्या भारतामध्ये म्हणा. खूप काय आहे बघण्यासारखं आहे. निसर्ग खूप सुंदर आहे. मका यंत्र आहे. मका यंत्रावर नाव चालतं. सगळे जात नाही. सगळे जेवढं लागलं किती दिवस आहे.